नमस्कार रसिको, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 16 ऑक्टोबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की सरस्वती लक्ष्मीला म्हणते की वहिनी, सगळं आपल्या मनासारखं झालंय तरी आपण का विचार करतोय? एजेंनी लीलाचं प्रपोजल नाकारलं. आणखी काय हवंय? त्यावर लक्ष्मी म्हणते, एजे लीलाचं प्रपोजल कधीच एक्सेप्ट करणार नाही, हे आता फिक्स झालंय. त्यावर लक्ष्मी सांगते की आता आपल्याला फक्त लीलाला घराबाहेर काढायचंय, हेच आपलं ध्येय असणार. त्यावर दुर्गा म्हणते की हेच चुकतं तुमचं, कायम शॉर्ट टर्म विचार. एजेनी लीलाला नकार जरी दिला असला तरी एजे आणि लीला अजूनही नवरा बायकोच आहेत. एजेंच्या मनात लीलाबद्दल फिलिंग जरी नसल्या तरी सिंपती ही नक्कीच आहे. त्यांना तिची काळजी वाटते आणि ह्याच काळजीचा फायदा कसा घ्यायचा हे लीलाला चांगलंच माहित आहे. दुर्गा म्हणते पण ह्या स्पीडने तिला एजेना प्रेमात पाडायला वेळ लागणार आहे. दुर्गा सरस्वतीला म्हणते, एजेने लीलाला नकार ह्यासाठी नाही दिलाय की त्यांना ती आवडत नाही, तर एजेंच्या मनात अजूनही अंतराई जिवंत आहेत म्हणून नकार दिलेला आहे. त्यामुळे एजेंच्या मनातून लीलाला काढण्यापेक्षा त्यांच्या मनात अंतराईंबद्दलचं प्रेम जास्ती वाढवायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि तसं जर घडलं ना तर एजे स्वतःच लीलाला स्वतःपासून दूर ठेवतील. त्यावर सरस्वती काही आयडियाज दुर्गाला सुचवते ज्या दुर्गाला ॲज युजल पटत नाहीत. त्यानंतर दुर्गा सांगते की एजे आणि अंतराईंची ॲनिव्हर्सरी जवळ आलेली आहे. हीच संधी आहे की एजेना अंतराईंच्या प्रेमाची आठवण करून द्यायला. आणि इथे लीला एजेंच्या हॉटेलमध्ये आलेली असते. लीला जेवणाचा डबा घेऊन आलेली असल्यामुळे ती जेवणाचा डबा ओपन करून ठेवते आणि तेवढ्यातच एजे तिथे येतात आणि एजेना वास येतो म्हणून ते टर्न होऊन बघतात तर त्यांना लीला दिसते. त्यांचा मूड ऑफ होतो पण तरी ते जेवायला बसतात. लीला एजेना विचारते कशी झाली आमटी? त्यावर एजे सांगतात आईच्या हातची आमटी ही नेहमीच बेस्ट असते. त्यावर लीला म्हणते पण आजची आमटी मी केली आहे. त्यावर लीला सांगते झाली आहे ना आजींसारखी. त्यावर एजे आमटीचं वाटी खाली ठेवतो. एजे लीलाला सांगतो की माझं खाणं ऍक्च्युली झालंय, मला आता भूक नाहीये. लीला म्हणते भूक नाहीये की मी आमटी बनवलीये हे कळल्यामुळे खाण्याची इच्छा नाहीये. एजे सांगतो तसं काय नाहीये. लीला म्हणते एजे काय झालंय, मी क्रूजवरून आल्यापासून बघते. लीला म्हणते तुम्हाला माझी प्रत्येक गोष्ट नकोय, म्हणजे मी काही चुकीचं करत असेल तर ठीक आहे, पण तुम्हाला तर माझी चांगली वाईट कोणतीच गोष्ट नकोय. मी तुम्हाला प्रपोज केलं म्हणून तुम्ही चिडला आहात का माझ्यावर? एजे लीलाला सांगतो लीला तसं काही नाहीये, ही माझी वर्क प्लेस आहे, आपण घरी बोलूया ह्याच्यावर. लीला एजेना सांगते ही तुमची वर्क प्लेस असली ना तरी आपण इथेच बोलणार आहोत, कारण 9 वाजून गेलेली आहेत, हा आता फॅमिली टाइम आहे. लीला एजेना सांगते मला माझं उत्तर हवंय. एजे सांगतो मला आता तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. लीला एजेना सांगते तुम्हाला बोलावं लागेल एजे, मला माझं उत्तर हवंय, खरं खरं सांगा तुम्ही माझ्यावर चिडला आहात ना? एजे लीलाला सांगतात की मी तुझ्यावर नाही चिडलोय, मी स्वतःवर चिडलो आहे. एजे लीलाला सांगतात तुझ्यासाठी आजपर्यंत मी जे काही केलं ते केवळ काळजीपोटी. तुझ्यासाठी माझ्या मनात कोणत्याही फिलिंग्स नाहीयेत. मे बी माझ्याकडूनच काही चुकीचे सिग्नल्स गेले आहेत तुला, मी बाउंड्री सेट नाही केल्या, त्यामुळे तू मला प्रपोज केलं त्यात चूक तुझी नव्हती, ती चूक माझी होती. लीला म्हणते चूक? मी तुम्हाला प्रपोज केलं ह्याला चूक म्हणू नका, ती काही चूक नव्हती, तो मी विचार करून घेतलेला निर्णय होता. कारण खरंच खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर. मला तुमच्यासाठी काही स्पेशल करायला, तुम्हाला आनंदात बघायला खूप आवडतं, म्हणून मी हे सगळं करते आहे. एजे म्हणतो त्याचा काही उपयोग नाहीये. त्यावर लीला म्हणते तुम्ही मला तुमच्या मनातली अंतराईंची जागा देऊ शकत नाही हेच ना? लीला एजेना सांगते मला तुमच्या मनातली अंतराताईंची जागा नकोच आहे, मला माझी जागा हवी आहे. मी कुठे म्हणते की अंतराताईंना विसरा, तुमचं त्यांच्यावर प्रेम असूच शकतं. माणूस गेला म्हणून आपल्या मनातली त्याची जागा पुसून टाकता येत नाही, हे सत्य आहे. पण मला माझी जागा निर्माण करण्याची एक संधी तरी द्या. तुम्हाला तुमच्या समोर उभी असलेली मुलगी ही किती अल्लड बालिश वाटत असली तरी खूप लहान वयात तिने तिच्या आईला गमावलंय, तिच्या मावशीला मावशी आई मानलंय,
त्यामुळे जवळचा माणूस गेल्याचं दुःख आणि त्याच्या आठवणीत आयुष्य काढण्याचं दुःख अगदी काय असतं हे मला खूप चांगलं माहीत आहे. तुम्हाला मला नकार द्यायचा असेल तर खुशाल द्या, पण त्याच्या मागचं कारण तुम्हाला अंतराताई आवडतात हे असू शकत नाही. एजे, मला होकार किंवा नकार देण्याच्या आधी मी तुम्हाला खरंच आवडते का ह्याचा तुम्ही विचार करा आणि मगच मला उत्तर द्या. लीला एजेना सांगते, मला उत्तराची काही घाई नाही आहे, पण फक्त तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय हे ऐका आणि मगच मला उत्तर द्या. असे म्हणून लीला तिथून निघून जाते आणि एजे म्हणतात, उत्तर फक्त एकच आहे लीला, की तू कितीही चांगली असलीस किंवा कितीही वाईट असलीस, पण माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे. असे म्हणून लीलाने बनवलेली आमटी एजे खायला सुरुवात करतो. दुसऱ्या दिवशी लीला घरामध्ये झेंडूचे तोरण लावते, रांगोळी काढते आणि कार धुवायला सुरुवात करते. तेवढ्यात एजे तिथे येतात आणि लीला एजेना सांगते की तुम्ही पण या, खूप मजा येते आहे. त्यानंतर लीला स्वतःच्या स्वप्नविश्वात गुंतलेली असते. त्या स्वप्नात तिला एजे तिच्या खूप जवळ येतो आणि ते पाईपमधल्या पाण्याने एकमेकांना भिजवतात. असे बरेच काही प्रसंग तिला स्वप्नात तिच्या रंगवते ती, आणि मग तिचे स्वप्न भंग होते आणि एजे तिला म्हणतात, लीला व्हॉट्स गोईंग ऑन. त्यावर लीला म्हणते की दसऱ्याच्या दिवशी आपण गाडी धुतो ना आणि तिची पूजा करतो ना, म्हणून मी गाडी धुत होते. लीला एजेना सांगते, तुम्ही पण येता का, आपण दोघे मिळून गाडी धुऊया. त्यावर एजे म्हणतात, त्याची काही गरज नाही आहे, आपल्याकडे गाडी धुवायला लोक आहेत, त्यांना त्यांचं काम करू दे, ओके. लीला एजेना म्हणते, पण पूजा तर आपणच करणार ना, मग आजच्या दिवशी आपण गाडी धुतली तर काय बिघडलं. एजे लीलाला सांगतात, त्यांचं काम आहे ना, ते त्यांना करू दे, आणि एनिवे माझ्या गाडीला कोणी दुसऱ्याने हात लावलेला मला आवडत नाही. तरी लीला सांगते, पण एजे मी करते ना. एजे सांगतात, लीला मी सांगितलं ना नको. एजे लीलाला सांगतात, तू खूप भिजली आहेस, आजारी पडशील परत, नाव गो इनसाइड. आणि इकडे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती आजीना सांगतात की पूजेची तयारी करायला सुरुवात करते. त्यावर आजी म्हणतात की अगं नाही, लीलाने सगळी पूजा केलेली आहे आणि आता अभिरामची गाडी धुते, ती सकाळीच उठली होती. तेवढ्यात लीला तेथे येते आणि दुर्गा म्हणते, सणाच्या दिवशी हा काय अवतार केला आहे, कारण लीला पूर्ण भिजलेली असते. त्यावर लीला म्हणते, आता दोघं मिळून गाडी धुत होतो तर थोडं पाणी उडणारच ना. लीला म्हणते, खरं तर गाडी मी एकटीच धुत होते, पण एजेसुद्धा मला मदत करायला आले, मग गाडी धुता धुता थोडंसं पाण्यात खेळलो म्हणून मी भिजली. त्यावर दुर्गा विश्वासच ठेवत नाही, ती म्हणते, काहीही, पहिली गोष्ट एजेंच्या गाडीला दुसऱ्या कोणी हात लावलेला त्यांना आवडत नाही. त्यावर लीला म्हणते, इतरांचं माहीत नाही, पण मी तर बायको आहे ना त्यांची, त्यामुळे मी हात लावलेला चालतो त्यांना. हे ऐकल्यावर दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती शॉक होतात. दुर्गा आजीना सांगते, आजी अजून काही करायचं असेल तर सांगा. तर आजी सांगतात, नाही नाही, सगळं केलेलं आहे, आणि लीलाने शेफला आज श्रीखंडपुरीचा बेससुद्धा सांगितला आहे. त्यावर दुर्गा म्हणते, एजेंना श्रीखंडपुरी आवडत नाही म्हणून मी बासुंदी पुरी सांगितली आहे. त्यावर आजी म्हणतात, नाही नाही, काही गरज नाही आहे, कारण नेहमी आपण एजेंच्याच आवडीचं खातो ना, एक दिवस आज आपल्या आवडीचं होऊन जाऊ दे. त्यावर लक्ष्मी चिडते आणि म्हणते, लीलाला कोणी सांगितलेला हा आगाऊपणा करायला, मला रांगोळी काढायची होती ना, मी काल रील बघून डिझाईन पण सिलेक्ट केलं होतं. त्यावर सरस्वती म्हणते, मला पण दारामध्ये ते काय म्हणतात, ते काय त्याला झालर लावायचं होतं. त्यावर आजी म्हणते, झालर नाही, तोरण म्हणतात त्याला, लक्षात ठेवायचं, त्याला तोरण म्हणतात, आणि लीलाने ते तोरण लावलेलं आहे. आजी दुर्गा, लक्ष्मी, सरस्वतींना सांगते, इतर बायकांना बघा, त्या कधी एकदा आपल्या घरात सून येते आणि कधी आपल्याला कामातून मोकळीक मिळते ह्याची वाट बघत असतात, पण इथे तर गंगा उलटी वाहत आहे. इथे सासू आली आहे तुमची आणि तुमच्या वाटणीचं काम ती करते, तर तुम्ही आराम करायला पाहिजे, एन्जॉय करायला पाहिजे. चला चला एन्जॉय करा, हसा जरा हसा. आजी तिथून निघून जातात आणि लक्ष्मी दुर्गा आणि सरस्वतीला सांगते, मला असं वाटलं की एजेनी तोंडावर नकार दिल्यावर लीला जरा जमिनीवर आली असेल.
त्यावर दुर्गा म्हणते त्या लीलाचा अजूनही कॉन्फिडन्स गेलेला नाहीये, कारण एजे अजूनही तिच्याशी चांगलेच वागत आहेत. ती एजेंच्या नजरेतून उतरेल असं काहीतरी करायला हवं. त्यावर लक्ष्मी म्हणते आजच्या दसऱ्याच्या दिवशी लीलाच्या कॉन्फिडन्सचं दहन व्हायला हवं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.